नमस्कार मित्रांनो, कुलस्वामी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक वानखेडे आपलं मनापासून स्वागत करीत आहे. आठवणींचा जिम्मा या पुस्तक अभिवाचनात आज आपण या पुस्तकाची दुसरे प्रकरण ऐकूया, ज्याचं शीर्षक आहे मनाला भावलेलं स्पंदन. अभिवाचन करतायत या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर वीणा देव. आज आठवणीच्या जिम्म्यातलं दुसरं पुष्प आपण बघतोय. दुसऱ्या पुष्पाचं नाव आहे मनाला भावलेलं स्पंदन. आठवणींच्या देशात जाणं फार सोपं असतं. तिकीट, पासपोर्ट किंवा विजा कशाचीच गरज नसते. सुट्टीसाठी तारख्या पण पाहाव्या लागत नाहीत. मनात येईल तेव्हा मनावर आरूढ होऊन त्या देशातल्या आठवणींचा खजिना लुटून घेता येतो. मलाच काय, बहुधा सगळ्यांनाच या देशात जायला आवडतं किंवा आवडेल. संध्याकाळची दिवे लागणीची वेळ, तुळशीजवळ लावलेल्या दिव्याचा प्रकाश अंगणात परवचेला साथ घालत होता. स्वयंपाकघराला लागून मोठं देवघर. देवघरावर मी आणि माझा भाऊ योगेंद्र आम्ही ओंकार श्री असं पेंट केलेलं. देवघरासमोर 8 जण बसू शकतील एवढा मोठा डायनिंग टेबल. त्या टेबलावर मी काढत असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशाचं सामान होतं. आई स्वयंपाकीण काकू बकुळाबाईंना काही सूचना देत होती. एवढ्यात वर्धेचे केवलिया आजोबा, "दिनू कुठे आहेस?" असं म्हणत घरात शिरले. आमचा वाडा 4 मजली. वाड्यात आमच्या घराला आणि भाडेकरूंच्या अंगणाला जोडणारा दुवा म्हणजे मोठं अंगण. वाड्याची रचनाच अशी होती की वाड्यात कुठूनही हाक मारा, 4थ्या मजल्यापर्यंत हाक ऐकू जायची. केवलिया आजोबांच्या हाकेने 3ऱ्या मजल्यावर वाचन करत बसलेले बाबा भरकन खाली आलेत. त्यांना पाहून केवलिया आजोबा म्हणाले, "दिनू, घे तुझ्या PhDचे कागद. अभिनंदन बरं. पेढे दे आता." माझे वडील कैलासवासी दिनकर हे त्यांचं टोपण नाव, विश्वनाथ गंगाधर कावळे यांना PhD मिळाली होती. घराचा कण आनंदाने न्हाऊन निघाला होता. कावळे घराण्यात PhD मिळवणारे ते पहिले. आईबाबांना झालेला आनंद शब्दातीत होता. मी धावतच योगेंद्रला सांगायला गेले. व्हरांड्यात लागून असलेल्या अंगणात उतरण्याकरता मोठ्या ऐसपैस 10 पायऱ्या होत्या. योगेंद्र त्या पायऱ्यांवर बसून जोशींची ज्योती आणि मिलिंदा यांना कोडं टाकत होता. आज घरात माझघर, आज घरात माझघर, माझघरात तातोबा. सई आली, सलाम केला, तातोबाचा प्राण गेला. ओळखा कोण? मिलिंद आणि ज्योती ओरडले. कंदील. मी तेवढ्यात तिथे पोचली. म्हटलं, कोडं काय टाकता? छान बातमी आहे, बाबांना PhD मिळालीये. ते तिघेही धावत बाबांकडे गेले. कावळेंचा वाडा एकोप्याच्या लईत बांधलेला. सर्वच जण अभिनंदन करण्यासाठी एकत्र झालेत. बाबांचे मोठे भाऊ, ज्यांना आम्ही भाऊकाका म्हणायचो, ते त्यावेळी वर्धेला आले. 10-15 मिनिटात दुधाच्या जाळीची अलमारी रामभरोसेच्या हॉटेलच्या पेढ्यांनी भरून गेली. त्या काळात वर्धेचा रामभरोसेचा पेढा म्हणजे चवीची पर्वणीच. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे धाकटे काका म्हणजे डॉक्टर मल्हारी काका हिंगणघाटून कार घेऊन आलेत. कारनी येणारे ते काका मला नेहमीच रुबाबदार वाटायचे. पुन्हा पेढ्याची रेलचेल. दुधाच्या जाळीच्या अलमारीला उसंतच नव्हती मुळे. PhD करताना बाबांना बऱ्याच घडामोडींना समोर जावं लागलं होतं. आई वडील देवाघरी गेले, नंतर सुवर्ण आत्याचे यजमान गेले. घरातल्या जबाबदाऱ्या 1 ना 2 अनेक गोष्टींना त्यांनी आणि आईनी मिळून सावरलं होतं. आई बाबांना PhD मिळाली म्हणून एक छोटासा समारंभ करायचा ठरवला. जेवण द्यायचं ठरवलं. त्याला पार्टी शब्द लागू होणार नाही. साधारणतः 300 लोक जेवायला होते. जेवणाची व्यवस्था माझघर आणि त्यालगतच्या खोलीत केली होती. समोरच्या खोलीला कचेरी म्हणत, कारण अण्णाआजोबांच्या काळात तिथं ऑफिस होतं. कचेरीत येणाऱ्यांना बसण्याची व्यवस्था केली होती. वाड्यातले कोनाडे पुष्परचनेने सजवले होते. ताटांभोवती फुलाफुलाच्या सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. ही जबाबदारी घेतली होती कैलासवासी कुसुमात्या जुननकर. यशवंत आर्ट्स कॉलेजमध्ये त्या प्रोफेसर होत्या. आणि अरुणा मावशी धोटे या दोघींनी ह्या सर्व समारंभात सजावटीची जबाबदारी घेतलेली.
नवीन कपडे घालून मी आणि योगेंद्र समारंभात हिंडत होतो. बाबांचे PhDचे गाईड श्रीमा कुलकर्णी सिटी बिंजाणे कॉलेज नागपूर येथे ते प्राध्यापक होते. त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून सोन्याची अंगठी केली होती. पण त्यांनी म्हटलं की तुला दिनू PhD मिळाली ना, हीच गुरुदक्षिणा. आता डिलीट पदवी घे. त्यांनी अंगठी घेतली नव्हती. गुरूंविषयी आदराचं बीज त्याच वेळी मनात रुजून गेलं. त्यावेळी संस्कारक्षम वयात मन अनेक गोष्टींची नोंद घेत होतं. अभ्यास करायचा, गुरूंचा आदर करायचा. 1 ना 2 समारंभ फार चांगल्या प्रकारे पार पडला. बाबांच्या भावांनी आणि आईच्या आईवडिलांनी भरभरून कौतुक केलं. कुठेही भपका नव्हता, DJ नव्हता. निखळ आनंदाच्या कौतुकाचा तो सोहळा होता. बाबांच्या PhDचा विषय होता मराठी कादंबऱ्यातील सामाजिक समस्या. सन 1945 पर्यंत. सोहळ्यानंतर 1 आठवड्यातच माझी 6माही परीक्षा होती. त्या काळात युनिट टेस्ट व्हायच्या नाहीत. 3माही, 6माही आणि वार्षिक परीक्षा व्हायची. परीक्षेच्या आदल्या दिवशी आई किंवा बाबा पाठांतर घ्यायचे. बाबा माझं पाठांतर घेत होते आणि मी माझं ज्ञान पाजळलं. म्हटलं, बाबा, PhD करणं किती सोपी आहे हो. पुस्तकातून पाहून लिहायचं. PhDचं काम करताना पुस्तकातून काही संदर्भ लिहित असताना बाबांना मी बघितलं होतं. पण माझी तोकडी बुद्धी. पण बाबा, पाठ केलेलं ना, न पाहता लिहिणं फारच कठीण वाटतं हो. बाबा हसून म्हणाले होते, हो बरोबर आहे, न पाहता लिहिणं कठीणच. त्यावेळी इतकी सोपी वाटलेली डिग्री मी मात्र माझ्या आयुष्यात मिळवू शकली नाही. नेहमी खंत वाटते. मुलांचे शिक्षण, आर्थिक प्रश्न. आता मोकळा वेळ आहे, पण आता डोळे दुखतात. जास्त वाचन होत नाही. असो, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती ना, तर कल्पवृक्षाची संकल्पना अस्तित्वातच आली नसती. नंतर आईला पण PhD मिळाली. कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन हा तिच्या PhDचा विषय. पण त्यावेळी कौतुक करायला बाबा, भाऊ काका आणि अनेक समारंभांचा साक्षीदार वाडा नव्हताच. पण आईला PhD मिळाली तेव्हा नुकतीच मी आयुर्वेदिक डॉक्टर झाली होती. BMSची डिग्री घेतली होती. आयुष्यातल्या खाचखळग्यांची थोडी जाणीव व्हायला लागली होती. त्यामुळे PhD करणं सोपी आहे अशा अर्थांचे बाबांच्या वेळी काढलेले उद्गार आठवून माझ्या मूर्खपणावर मला हसू आलं होतं. त्यावेळी मात्र त्या वयातही आईची जिद्द, आईचा अभ्यास या सर्व गोष्टींसमोर मी नतमस्तक होते आणि आहे. वर्धेला विद्यानगरीतील भूपाळी बंगल्यात मी, योगेंद्र आणि धाकटी बहीण दीप्ती बगे आम्ही बहीण भावंडांनी आईच्या PhDचा समारंभ साजरा केला. सोहळा छान झाला. व्यक्तीची उणीव भासू न देण्याचा प्रयत्न केला होता. पण जाणीव मात्र सतत होत होती. आईवडिलांच्या संस्कारातून शिक्षणाचं, वाचनाचं अशा अनेक चांगल्या गोष्टींचं बीज मनात रुजलं. प्रत्येकाच्या आयुष्यात आईच्या किंवा वडिलांच्या नात्यानं सुद्धा अशीच व्यक्ती आयुष्यात येते. अशा व्यक्ती भविष्यातल्या चांगल्या गोष्टींना सुरुवात करून देतात. आज ही आठवणींची स्पंदनं उंजळीत भरून घेताना वाचक हो, तुमच्याही आयुष्यातल्या अशा व्यक्तींची आठवण तुम्हाला झाली असणार. सुदैवानं अशा व्यक्ती आज तुमच्या अवतीभोवती असतील किंवा दुर्दैवानं नसतील, तरी पण भावनात्मक ऐक्याचा झिम्मा म्हणून तुम्ही त्या आठवणीत रमून जाल. पापण्यांना अश्रूंचा किनारा बनवाल. तर वाचक हो, आयुष्यातल्या अशा अनेक नातेसंबंधांचा हा आठवणींचा झिम्मा आपण आता खेळायला सुरुवात करतोय. तर चला तर खेळूया तुमच्या माझ्या आठवणींचा झिम्मा. लवकरच येईन 3रं पुष्प घेऊन.